आज 12वीचा HSC बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे। हा निकाल ऑनलाईन दुपारी 1 वाजता उपलब्ध होईल। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर वेबसाईटवर दुपारी हा निकाल जाहीर होणार आहे। दुष्काळग्रस्त भागात बांधकामांना पाणी देऊ नका असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत। त्याचबरोबर कत्तलखान्यांना पिण्याचं पाणी देऊ नका। पाण्याचे स्रोत ही कुणाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही। सगळ्या हॉस्पिटल्समध्ये उष्माघात बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत। पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत। राष्ट्रपतींनी नीट संदर्भातल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे। मात्र याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे एका वर्षासाठी राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटमधून सूट मिळाली आहे। चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे। अध्यादेशानुसार आता सीईटी वैध ठरवून राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयात सीईटीनुसारच प्रवेश देण्यात येणार आहे। आज प्रातः ऑर्डिनेंस जिसको केंद्रीय मंत्रिमंडल ने महामहिम राष्ट्रपति जी को भेजा था, उस पर हस्ताक्षर करके उस ऑर्डिनेंस पर मोहर लगाई है और अब उसके दृष्टि से जो कानूनी कार्रवाई आगे होगी उसकी प्रक्रिया प्रारंभ हो चुकी है। दरम्यान न्यायालयीन लढाईत आपली बाजू मांडता यावी यासाठी आज याबाबत कॅबिनेट दाखल करणार असल्याची माहितीही विनोद तावडेंनी दिली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत म्हणजे कोणीही तोंडघशी पडलेलं नाही किंवा कोणी उराशी नाही। चिंतातूर पालक, अस्वस्थ विद्यार्थी यांना मी खूप स्पष्ट शब्दात माहिती देऊ इच्छितो। 2810 जागा राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या या MHCET जी 5 मेला झाली त्याच्या मेरिट लिस्टनुसारच भरल्या जातील। महाराष्ट्रातल्या दारू उत्पादकांना पाणी पुरवठा पूर्ण बंद करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। औरंगाबाद हायकोर्टानं दारू कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 60% कपात करण्याचा निर्णय घेतलाय। त्याविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे। म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्यात आली आहे। येत्या 2 दिवसात याबाबत शासन निर्णय घेणार आहे। पुढल्या महिन्यात होणाऱ्या म्हाडाच्या लॉटरीसाठी ही मर्यादा लागू असणार आहे। मुंबईतल्या सुधारित विकास आराखड्याला शिवसेनेनं तीव्र विरोध केलाय। प्रस्तावित विकास आराखड्यात मोकळ्या जागेवर डल्ला मारण्याचा डाव रचला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या मुंबई पालिकेत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या एका पत्रात तृष्णा विश्वासराव यांनी हा आरोप केलाय। मुंबईच्या मुलुंड परिसरातील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे। येत्या 15 ऑगस्टपर्यंत हे डम्पिंग ग्राउंड कायमच बंद करण्यात येणार असल्याची माहिती खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। सोमय्या यांनी मुलुंड डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। येत्या 21 जूनपर्यंत या डम्पिंगचं शेवटचं बिडिंग होणार असून त्यानंतर ते बंद करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं। सांगली जिल्ह्यात पाण्याचं गंभीर संकट निर्माण झालं आहे। धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्यानं फक्त 15 दिवसाचं पाणी शिल्लक आहे। सांगली शहराजवळ कृष्णा नदी कोरडी पडली आहे। पाण्याअभावी मागील 3 दिवसापासून लातूरला जाणारी जलराणी एक्सप्रेस सुद्धा थांबवण्यात आली आहे। गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खोऱ्यातल्या 5 TMC पाण्यावरचा हक्क सोडून दिला आहे। या संदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे। विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता। त्याकडेही महाराष्ट्र सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची माहिती अधिकाऱ्यांसमोर आली आहे। यवतमाळच्या आदिवासी बहुल झरी जामणी तालुक्यात पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला। अनंतपूर गट ग्रामपंचायतीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावं लागतंय। पाणी समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेनं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करत महिलांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयात धडक देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं।
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात 12 मोरांचा उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघातानं मृत्यू झाला. तापमान 47 अंश असल्यानं प्रचंड उष्मा होता. नामदेव पाटील आणि शिवराम पाटील यांच्या शेतात मोर मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शेतात 4 डोम कावळे, 2 तितर पक्षीही मृतावस्थेत आढळले. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय फलोत्पादन आणि संशोधन केंद्र आता दिल्लीला हलवण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय आवाका असलेलं हे केंद्र आता केवळ विभागीय स्तरावर कार्यरत होणार आहे. या केंद्रात महत्त्वाचं कांदा पिकावरील संशोधन, कांदा बी आणि उत्पादन वाढीवर काम केलं जातं. असं असतानाही नाशिक जिल्ह्यातील केंद्राचं व्यवस्थापन आणि इतर महत्त्वाची खाती बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात संतापाची भावना आहे. कांद्याच्या घसरत्या दरानं शेतकरी हवालदिल झाला असून प्रचंड खर्च करूनही हाती काहीही उरत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलंय. कमीत कमी 2 रुपये किलो कांदा विकला जात आहे. ठराविक कांदा 7 ते 8 रुपये किलो दरानं तर सरासरी कांदा 5 रुपये किलो दरानं विकला जात आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघून येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आणि चिंतातूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी राज्यात डान्स बार करता बार मालकांना परवानगी दिली खरी, पण अजूनही काही अटींची पूर्तता झालेली नाही. असं असतानाही मुंबईत सर्रास डान्स बार सुरू आहेत. हे खळबळजनक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आहे. ते फुटेज झी24 तासच्या हाती लागलं आहे. हा आहे ताडदेवमधला व्हाईट हाऊस बार. या बारमध्ये परवानगी नसतानाही बेधडकपणे पोलिसांच्या नाकावर टिकून डान्स बार आणि बारबारांचा नाच सुरू आहे. पोटच्या 3 मुलांना विहिरीत फेकून नंतर विहिरीत उडी घेऊन आईनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील बेट सावंगी या गावातील प्रियंका वानखेडे या 25 वर्षीय विवाहितेनं आपल्याच पोटच्या 3 मुलांना विहिरीत फेकून स्वतः त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक कारणातून अशा प्रकारे टोकाचं पाऊल सदर महिलेनं उचलल्याची चर्चा आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजले असतानाच नाशिक पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. अल्पवयीन मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परराज्यात लाखो रुपयाची विक्री केली जायची. एक पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी 2 महिलांसह 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पुढील चौकशी आता सुरू आहे. शासनाचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी टीका नेहमीच होत असते. जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात त्याची प्रचिती खरोखर येते. शालेय पोषण आहाराच्या कंत्राटात मिरची चटणीचा समावेश नसताना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला लाखो रुपयांची बिलं अदा केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आलाय. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आणि विविध दुर्धर आजारानं होणारे महिला आणि बालमृत्यू दर रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केलं. मात्र वैद्यकीय अधिकारी मुख्यालय थांबत नसल्यामुळे त्या सुविधा रुग्णांना मिळत नसल्याचं समोर आलंय. यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ट्रक चालकांना लुटण्याच्या आणि त्यांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पुन्हा एका ट्रकला अडवून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस विभाग कधी नियंत्रण मिळवेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा खुनाची घटना घडली आहे. सातपूर परिसरात संदीप चव्हाण या युवकाची हत्या करण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसातील हा 5वा खून आहे. यावर्षी नाशिकमध्ये खुनाचा आकडा हा 20च्याही वर गेला. त्यामुळे नाशिकमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रायगड जिल्ह्याच्या कर्जतमध्ये माती आणि वाळू उपशाला विरोध करणाऱ्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बडेकर नावाचा वाळू माफिया वीट भट्टीजवळ माती आणि वाळू उपसा करत होता. याला विरोध करणाऱ्या कर्णूक यांना आणि त्याच्या कुटुंबियांना वाळू माफियांकडून लोखंडी रॉड आणि लाकडाच्या सहाय्यानं मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कर्णूक यांचा मृत्यू झाला. काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचं अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर माजी खासदार निलेश राणे यांची न्यायालयीन कोठडीतून मुक्तता करण्यात आली आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर राणे शासकीय रुग्णालयातून विशेष कारागृहात पोहोचले. तिथे कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी राणे समर्थकांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीप पूर्व आढावा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विदर्भातील सर्वच भागातील तब्बल 600 शेतकरी सहभागी झाले होते. खरीप पिकाचं नियोजन, लागवड पद्धती, बियाणं, खतं आणि नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली. या मेळाव्याचा फायदाच होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेनं सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील विविध गावाच्या 90 विकास कार्यकारी सोसायटीत बेकायदेशीर आणि सरकारी नियम डावलून निवडणुका पार पाडल्याचा आरोप संघटनेनं केलाय. बेमुदत आंदोलन असल्यानं प्रशासनानं आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी सहनिबंधकांनी कारवाईचे आदेश दिले. सैराट सिनेमा बेकायदेशीररित्या दाखवणाऱ्या एकाला हिंगोलीत अटक करण्यात आली आहे. हिंगोलीमधील आरोही मिनी मल्टीप्लेक्समध्ये हा प्रयोग दाखवला जात होता. ही बाब झी स्टुडिओ मराठवाडा वितरक विभागाला समजली. त्यानंतर हिंगोली पोलिसांच्या मदतीनं रामकृष्ण लॉजमध्ये सुरू असलेल्या मिनी मल्टीप्लेक्सवर धाड टाकण्यात आली. अटक करण्यात आलेला व्हिडिओ चालक स्वप्नेश राजुलवार कॉपीराईट ऍक्टनुसार गुन्हा दाखल त्याच्यावरती करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये श्रीराम चौकातील 100 डेज बारवर पोलिसांनी छापा टाकला. या धाडीत पोलिसांनी 9 बारबाला आणि बार मॅनेजरसह 6 ग्राहकांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उशिरापर्यंत बार सुरू असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या दारूबंदी आंदोलनात अग्रेसर श्रमिक एल्गार संघटनेनं नुकताच बिहारचा दौरा केला. बिहारनं संपूर्ण दारूबंदीचं धाडस कसं केलं हे जाणून घेण्यासाठी हा दौरा करण्यात आला. या भेटीचा एक सर्वंकष अहवाल संघटनेनं तयार केलाय. महाराष्ट्र राज्यानं दारूबंदी अंमलबजावणीबाबत बिहारकडून उत्तम ते स्वीकारावं अशी भावनाही श्रमिक एल्गार संघटनेनं व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दुपट्टा गँग नावाच्या महिला गँगचे प्रताप उघडकीस आले आहेत. 6 महिलांची ही गँग दुकानं फोडून त्यातून फक्त रोकड चोरी करत असल्याचं दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या महिला दुकानाच्या बाहेर रात्री घोळका करून बसतात आणि ओढणीनं स्वतःला लपवतात. त्यात एक महिला लोखंडी रॉडनं दुकानाच्या शटरवर करून आत जाते आणि चोरी करते. पोलिसही या चोरीच्या स्टाईलला चक्रावून गेले आहेत. आपल्याकडे कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न होतात, मात्र त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पावसाचे प्रयोग अधिकाधिक यशस्वी कसे होतील या दृष्टिकोनातून पुण्यातील IITM संस्थेनं एक प्रकल्प हाती घेतलाय. हवामान संशोधनाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प मैलाचा दगड ठरू शकतो. आकाशातील ढगांचे सॅम्पल घेऊन त्यांचं परीक्षण करण्यात येणार आहे. अद्वैत कला क्रीडा मंचच्या वतीनं फेटा बांधण्याचा विश्वविक्रम पुण्यात करण्यात आला. संतोष राऊत यांनी 1 तासात तब्बल 129 फेटे बांधून विश्वविक्रम केलाय. या अगोदर पंजाबमध्ये 1 तासात 35 फेटे बांधण्याच्या विक्रमाची नोंद केली होती. ती मोडून संतोष राऊत यांनी एक नवीन विक्रमाची स्थापना केली आहे. या उपक्रमात 45 महिला आणि 84 पुरुषांनी संतोष राऊत यांच्याकडून फेटे बांधून घेतले. लष्करानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं बोपखेलमधला पर्यायी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि नंतर बोपखेलवासियांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय. लष्करानं हा रस्ता बंद केला तर अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा रस्ता खुला करावा अशी मागणी बोपखेलवासीय करतायत. मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळा प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलं. तर तब्बल 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा भवनात मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मीरा रोडमध्ये राहणारा प्रदीप गुप्ता आणि त्याच्या परिवाराला ट्रेनमध्ये मारहाण करण्यात आली आहे. गरीब रथ या ट्रेनमध्ये जेवण बनवणाऱ्या पेंट्रीकार विभागातील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केली आहे. रेल्वेमध्ये रेलनीर या कंपनीची पाण्याची बाटली मागितल्यानं ही मारहाण केली आहे. या मारहाणीत प्रदीप गुप्ता यांना दुखापत झाली असून मारहाण करणारे सध्या फरार आहेत. या प्रकरणी अद्यापही रेल्वे पोलिसांनी कोणालाच अटक केली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.